आज आपण हॉटेलसारखं मस्त असं तंदुरी रोटी बघणार आहोत. 1.5 वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे. अर्धी वाटी त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही इथे गव्हाचं पीठ नाही वापरलं तरी पण चालतं. तर इथे मी 1 चमचा बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेला आहे. 1 चमचाभर मी इथे साखर, चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 चमचे इथे दही घालायचं आहे. आणि 2 चमचेच तेल घालायचं आहे. हे जिन्नस आहेत का अगोदर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अगदी कोमट पाणी करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. छान मऊ असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडं-थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. गोळा मळल्यानंतर आपल्याला एकदा व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे आणि 1 तासाभरासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. वरतून थोडंसं आपल्याला पुन्हा एकदा तेल लावायचं आहे आणि या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. 1 तासभर आपल्याला भिजत ठेवायचं आहे. 1 तासानंतर पीठ बघू शकता अगदी छान असं भिजलेलं आहे. तर आता आपण काय करूयात याचे छोटे-छोटे गोळे तयार करून घेऊयात. किंवा तुम्ही लाटते वेळेस सुद्धा याचे गोळे तयार करून घेऊ शकता आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही ही तंदूर आहे का ते लाटून घेऊ शकता. तर तुम्ही गोल आकारामध्येही सुद्धा लाटू शकता किंवा मी ज्या आकारामध्ये लाटत आहे तसे पण लाटून घेऊ शकता. वरतून थोडीशी आपल्याला इथे कोथिंबीर, काळे तीळ घालून घ्यायचे आहेत आणि मी थोडंसं लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. तर ते सुद्धा आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि पलटून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि तावा छान तापल्यानंतर इथे आपल्याला हे तंदूर आपल्याला तव्यावर घालून घ्यायचं आहे आणि छान फुलल्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तावा पलटवून याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी आपल्याला मस्त खरपूस असं हे तंदूर भाजून घ्यायचं आहे आणि वरतून थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. मस्त असं आपले हे हॉटेलसारखं तंदुरी रोटी तयार झालेली आहे. नक्की करून बघा. मी ही पनीरच्या भाजीसोबत सर्व्ह केलेली आहे. नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.